ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा वर्धापन दिन सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन। कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठान श्री क्षेत्र जेऊर पाटोदा या ठिकाणी मूर्ती व मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे। तर या सुवर्ण संधीचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। श्री संत विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने व बाप्पा गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सरलाबेट यांच्या आशीर्वादाने परमपूज्य कैलासवासी गुरुवर्य काशीनाथ बाबा खेडलेकर व गुरु वीरेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने बाप्पा परमपूज्य नवनाथ महाराज खेडकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी भाविक भक्तांनी या ज्ञानामृत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर वर्धापन दिनानिमित्त या प्रसंगी श्रीमद भागवत कथेचे आयोजन केलेले आहे। कथा प्रवक्ते शांती ब्रह्म परमपूज्य श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर यांच्या अमृतमय वाणीतून तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा सर्वांनी लाभ घ्यावा। संत मंडळी परमपूज्य रमेश गिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट हरिभक्त परायण रघुनाथ महाराज मठाधिपती खेडले झुंगे वैकुंठवासी हरिभक्त परायण रामदासी महाराज डॉक्टर एसराज महाराज महानुभव आश्रम पुंतांबा रोड हरिभक्त परायण रामदास महाराज शिवभक्त लक्ष्मण महाराज होडकर हरिभक्त परायण श्री राघवेश्वरानंद गिरीजी महाराज आदी। सदर कार्यक्रमाचे ध्वजारोहण सकाळी 8 वाजता विवेक भैया कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना तर दीप प्रज्वलन माननीय कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार सौस्नेलाताई कोल्हे बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे। तर कलश पूजन कथा प्रवक्ते भागवताचार्य हबप श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर व गुरुवर्य वीरेंद्रनाथ हबप साहेबराव पुंजाजी शिंदे श्री प्रसाद ठोंबरे गुरु श्री धनुभाऊ जोशी तसेच संपूर्ण वाचक यांच्या हस्ते होणार आहे। कथा प्रवक्ते भागवताचार्य हबप श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर यांच्या मधुर वाणीतून भागवत कथा दुपारी 1 ते 4 प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या झाकी दाखविण्यात येणार आहे। भागवत कथा सात संगत भजन बाल कलाकार व आश्रमातील विद्यार्थी संपूर्ण भजनी मंडळ असणार आहे। सदरचा कार्यक्रम हा शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 पासून सुरू होणार असून या कार्यक्रमाची सांगता शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी होणार आहे। या निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम होणार आहे। काकडा भजन पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत, विष्णू सहस्त्रनाम 8 ते 8:30 वाजेपर्यंत, श्री ज्ञानेश्वर पारायण 8:30 ते 11:30 वाजेपर्यंत, त्यानंतर मध्यान्ह चहा व नाश्ता होणार आहे। त्यानंतर भागवत कथा 1 ते 4 वाजेपर्यंत, हरिपाठ 5 ते 6, कीर्तन सेवा 7 ते 9 वाजेपर्यंत आणि रात्री नंतर भोजन होणार आहे। श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम जेऊर पाटोदा येथे वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षण व मे महिन्यात शिबिर होईल। विनामूल्य शिक्षण या प्रसंगी दिले जाणार आहे। यासाठी नाव नोंदणी देखील सुरू झाली आहे। या कार्यक्रमासाठी गायनाचार्य हबप सोपान महाराज बाराते हबप हरिभाऊ महाराज शिंदे मुर्शदपूर हबप भीमराज महाराज जाधव हबप पंडित महाराज सोनवणे वडगाव हबप नंदकुमार महाराज देवकर कुंभारी हबप शिवाजी महाराज ठाकरे हबप रामनाथ महाराज खेडकर हबप दिलीप महाराज जगताप हबप संतोष महाराज जाधव पत्रकार हबप कांतीलाल महाराज दहे हबप कैलास महाराज जाधव हबप अरुण महाराज पगार हबप जयवंतराव पवार हिंगणी हबप अरुण महाराज मगर हबप सखाभाऊ कुंदे मुर्शदपूर हबप गुरुवर्य प्रकाश महाराज भारती हबप संतोष आनंदगिरी हबप किशोर पवार हबप लक्ष्मण अण्णा मळेगाव हबप पिंटू महाराज होन हबप कांतीलाल महाराज पवार हबप किशोर महाराज बापकर हिंगणी। या प्रसंगी 4 जानेवारी 2025 रोजी हबप भानुदास महाराज रोहम बोलकीकर, 5 जानेवारी रोजी हबप नितीन महाराज कोकाटे सोमठाणे, 6 जानेवारी रोजी हबप अशोक महाराज घुमरे सांगवीकर, 7 जानेवारी रोजी हबप मनसुख महाराज दहे, 8 जानेवारी रोजी हबप रघुनाथ महाराज खटाणे खेडले झुंगे, 9 जानेवारी रोजी हबप गुरुदेव महाराज चव्हाण धारणगाव, 10 जानेवारी रोजी विकास महाराज गायकवाड यांचे कीर्तन होणार आहे। शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी हबप नवनाथ महाराज खेडकर यांची काल्याची कीर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमास मृदुंगाचार्य म्हणून हबप जालिंदर महाराज भोजने हबप विलास महाराज जेजूरकर हबप कृष्णा महाराज रोटे हबप गणेश महाराज आव्हाड हबप चैतन्य महाराज जाधव हबप ज्ञानेश्वर महाराज घुगे हबप साई महाराज माळी हबप विकास महाराज जाधव हबप गौरव महाराज दाने हबप मधुकर महाराज हबप धीरज महाराज कुरे हबप अभिषेक महाराज आहेर हबप देवीदास महाराज गेवते हबप वैभव महाराज लासुरे हबप आदित्य महाराज आंधळे हबप शिवप्रसाद महाराज बढे हबप वैभव महाराज हबप वृंदावनी ताई मोरे मृदुंगाचार्य म्हणून सेवा देणार आहे। तर आश्रमातील त्रिशा नागरगोजे कीर्ती केकान वृषाली रोटे खुशी गरुड अपूर्व जाधव साई सुरासे अथर्व देशमुख ज्ञानेश्वरी नागरे राहणार आहे। या प्रसंगी पारायणाचे नेतृत्व भाऊसाहेब केकान जाधव साहेब डाके गुरुजी आव्हाड गुरुजी तर काकड्याचे नेतृत्व चंद्रभान शिंदे भागीनाथ शिंदे बटरबा
बाबा व पोपट महाराज शिंदे, आप्पासाहेब शिंदे, विठ्ठल आव्हाड, अर्जुन शिंदे, राजेंद्र धनवटे, प्रभाकर शिंदे, माणिक जाधव, नाईक मामा, निळकंठ मामा, राहुल रोठे, तांबट साहेब, नवनाथ शिंदे, मच्छिंद्र कदम मिस्त्री, दिनकर बाबा वाणी, मिलिंद नागरे, प्रभाकर बडे, देशमुख बाबा, देवराम औटीतर, हरिपाठ समिती, हबप, पंडित महाराज सोनवणे, दत्तोप्पा जोरवेकर, ईशान्यनगर महिला मंडळ नियोजन समिती, सर्व केकान व ग्रामस्थ, संपूर्ण वीटभट्टीवाले, माऊली अगरबत्ती, साई अगरबत्ती, पाणी पुरवठा समिती, आव्हाड, जेऊर, कुंभारी, सांगळे व केकान, जेऊर पाटोदा व ग्रामस्थ, आरोग्य समिती, श्री कुलकर्णी, डॉक्टर साई सेवा क्लिनिक, अमोल नागरगोजे, शिवराज अर्बन निधी लिमिटेड, पुणे, प्रदीप आगळे लॅब, स्वच्छता समिती, आव्हाड, कुदळे, जगताप, अंभोरे, बोराडे, विठ्ठल पवार परिवार, भाबड, दरगुडे, गरुड, शिंदे, बोडके, शिवरकर परिवार व समस्त ग्रामस्थ, लाईट साऊंड सिस्टीम मंडप व आचारी श्री साईनाथ सिस्टीम, सोनेवाडी, अण्णा मसाळ, बाबासाहेब गंगावणे, नागरी परिवार, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ अशा प्रकारे सर्व सेवा केली जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे ठिकाण श्री संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम, जेऊर पाटोदा, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. अधिक माहितीसाठी हबप नवनाथ महाराज खेडकर यांच्याशी संपर्क साधा.